भारतीय राजकारणामध्ये काही नावं अशी आहेत जी इतिहासाच्या पानांमधून कधीच पुसली जाऊ शकत नाहीत. आणि यातलं एक प्रमुख नाव म्हणजे इंदिरा गांधी, देशाच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान. जग त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखतं. पण ही ओळख का आणि कशी बनली, त्यामागचा प्रवास नेमका कसा होता, चला तर मग आज तेच समजून घेऊया. हो, इंदिरा गांधी म्हटलं की आपल्याला आठवतं ते पंतप्रधानपद. पण त्यांची खरी कहाणी आहे ना, ती या पदावर पोहोचण्याच्या खूप खूप आधीच सुरू झाली होती. त्यांचं आयुष्य अशा काही अनुभवांमधून घडलं ज्याने त्यांना भविष्यातल्या मोठ्यात मोठ्या आव्हानांसाठी तयार केलं. हे वाक्य खूप काही सांगून जातं. म्हणजे विचार करा, ज्या वयात मुलं खेळण्यांमध्ये रमतात, त्या वयात इंदिराजींच्या कानावर स्वातंत्र्य, संघर्ष, चळवळ असे शब्द पडत होते. त्यांचं घरच मुळी स्वातंत्र्य लढ्याचं एक केंद्र होतं. आणि याच वातावरणाने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला. तर मग पाहूया त्यांचं बालपण कसं होतं. हे काही सामान्य बालपण नव्हतं, तर जणू काही एक राजकीय शाळाच होती, जिथे त्यांना लहानपणापासूनच देशासाठी जगण्याचे धडे मिळत होते. ही गोष्ट ऐकून बघा. अवघ्या 5 वर्षांची एक मुलगी आपल्या सगळ्यात आवडत्या ब्रिटिश बनावटीच्या बाहुलीला स्वदेशी चळवळीच्या होळीत स्वतःच्या हाताने टाकते. आणि नंतर त्या म्हणतात की त्यांना ते एखाद्याची हत्या करण्यासारखं वाटलं. या एकाच प्रसंगातून कळतं की देशाभिमान त्यांच्या मनात किती खोलवर रुजला होता. आणि हा काही एकच प्रसंग नव्हता. बघा, अगदी लहान वयात स्वदेशी चळवळीत भाग घेणं, मग वयाच्या 13व्या वर्षी क्रांतिकारकांना मदत करायला मुलामुलींची वानरसेना तयार करणं आणि पुढे जाऊन स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगवासही भोगणं, म्हणजे त्यांचा संपूर्ण तरुणपणाचा काळ हा स्वातंत्र्य लढ्यालाच वाहिलेला होता. बरं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लहानपणीचे हे राजकीय धडे त्यांच्या खऱ्या कारकिर्दीत कसे उतरले हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांचा सत्तेपर्यंतचा प्रवास खूप वेगवान होता, पण तितकाच आव्हानात्मक सुद्धा. या स्लाइडवर नजर टाका, म्हणजे लक्षात येईल त्यांचा राजकीय आलेख किती झपाट्याने वर गेलाय. काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, मग थेट पक्षाध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि अवघ्या काही वर्षात देशाचा पंतप्रधान. प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कामाचा आणि निर्णयक्षमतेचा एक वेगळाच ठसा उमटवला. पण पंतप्रधानपद मिळाल्यावर सगळं काही सोपं होतं असं नाही. उलट सुरुवातीला तर त्यांना गुंगी गुडिया म्हणजे मुकी बाहुली म्हणून हिणवलं गेलं. पक्षातल्याच काही मोठ्या नेत्यांना वाटत होतं की त्या फक्त नावापुरत्या पंतप्रधान असतील आणि त्यांच्याच इशाऱ्यावर चालतील. पण इंदिराजींनी हे सगळे अंदाज साफ खोटे ठरवले. आणि त्यांनी हे कसं सिद्ध केलं? तर आपल्या धाडसी निर्णयांनी त्यांनी खऱ्या अर्थाने सत्ता आपल्या हातात घेतली आणि भारताला आर्थिकदृष्ट्या पायावर उभं करण्यासाठी एकानंतर एक मोठी पावलं उचलली. ही स्लाइड त्यांच्या एका सर्वात मोठ्या यशाची कहाणी आहे. एक काळ असा होता की भारत अन्नासाठी दुसऱ्या देशांपुढे हात पसरत होता, पण इंदिरा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या हरित क्रांतीने हे चित्र पूर्णपणे पालटून टाकलं. देश केवळ अन्नधान्यात स्वयंपूर्ण नाही झाला, तर दुसऱ्या देशांना अन्न निर्यात करण्याइतका सक्षम बनला. त्यांचा असाच एक दुसरा मोठा आणि धाडसी निर्णय होता 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण. त्या काळात बँकिंग म्हणजे फक्त मोठ्या शहरांचा आणि श्रीमंतांचा विषय होता. पण या एका निर्णयामुळे बँकिंग व्यवस्था खऱ्या अर्थाने देशाच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचली. आणि ह्या सगळ्या धोरणांना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं एका अतिशय शक्तिशाली घोषणेनं, गरिबी हटाओ. ही फक्त एक घोषणा नव्हती, तर देशातल्या कोट्यावधी गरिबांना दिलेला एक विश्वास होता. आणि ह्याच घोषणेमुळे त्या थेट लोकांच्या नेत्या बनल्या. इंदिरा गांधींचा कार्यकाळ हा असा होता ज्यात एकाच वेळी प्रचंड यश आणि तितकेच मोठे वाद होते. त्यांच्या नेतृत्वात भारताने मोठे विजय तर मिळवले, पण त्याच काळात देशाच्या लोकशाहीवर गंभीर प्रश्नचिन्हसुद्धा निर्माण झाली. 1971चं युद्ध हे त्यांच्या कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर मानलं जातं. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळेच भारतानं पाकिस्तानवर एक ऐतिहासिक विजय मिळवला आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाचा एक नवीन देश जन्माला आला. ह्या एका विजयाने भारताला दक्षिण आशियातली एक महाशक्ती म्हणून ओळख मिळाली. या विजयानंतर त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की जे विरोधक त्यांना कालपर्यंत हुकुमशहा म्हणत होते तेच त्यांना दुर्गा म्हणू लागले. संपूर्ण देशाने त्यांना जणू शक्तीचं रूपच मानलं आणि याच काळात त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं. पण याच लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांनी एक असा निर्णय घेतला जो भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला सर्वात काळा आणि वादग्रस्त अध्याय बनला. तो निर्णय होता देशात आणीबाणी लावण्याचा. तब्बल 21 महिन्यांसाठी लोकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले, निवडणुका थांबवण्यात आल्या आणि लोकशाहीच जणू स्थगित झाली.
त्यांच्या कारकिर्दीतलं वादळ इथेच थांबलं नाही. यानंतर काही अशा घटना घडल्या ज्यांनी त्यांच्या आयुष्याला आणि त्यांच्या सत्तेला एका दुःखद, हिंसक वळणावर आणून ठेवलं. झालं असं की पंजाबमधल्या खलिस्तानी चळवळीने उग्र रूप धारण केलं आणि अतिरेक्यांनी शीख धर्माचं सर्वात पवित्र स्थळ सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला. तेव्हा इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार या लष्करी कारवाईचे आदेश दिले. या कारवाईत अतिरेकी मारले गेले हे खरं, पण सुवर्ण मंदिराचंही मोठं नुकसान झालं आणि शीख समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या गेल्या. आणि याच ऑपरेशनचा बदला म्हणून 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच 2 शीख सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. देशाच्या आयर लेडीचा शेवट त्यांच्याच घरात, त्यांच्याच रक्षकांच्या हातून झाला. मग आज इंदिरा गांधींना कसं आठवायचं? एक महान नेता म्हणून की एक हुकुमशहा म्हणून? त्यांचा वारसा त्यांच्या व्यक्तिमत्वासारखाच खूप गुंतागुंतीचा आहे. एकीकडे त्या भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणाऱ्या नेत्या होत्या. त्यांनी 1971चं युद्ध जिंकून आणि 1974मध्ये पोखरण अणुचाचणी करून भारताचं जागतिक स्थान मजबूत केलं. पण दुसरीकडे त्यांच्यावर सत्तेचं केंद्रीकरण केल्याचे आणि लोकशाही संस्थांना कमकुवत केल्याचे गंभीर आरोपही झाले. एक मात्र नक्की की त्यांच्या धोरणांनीच आधुनिक भारताचा पाया रचला गेला. तर मग प्रश्न तोच आहे, इंदिरा गांधी एक राष्ट्रनिर्मात्या होत्या की एक हुकुमशहा? खरं तर कदाचित त्या दोन्ही होत्या. त्यांची कहाणी आपल्याला हेच शिकवते की नेतृत्व, सत्ता आणि घेतलेले निर्णय यांचे परिणाम किती दूरगामी आणि गुंतागुंतीचे असू शकतात. यावर आजही देशभरात चर्चा सुरू आहे आणि ती कदाचित नेहमीच सुरू राहील.